एक चाहूल प्रीतीची भाग 10 कॉलेजमध्ये एक एक करत सगळ्यांचे ऑडिशन झाले आणि पिहूचे ऍक्टिंग सर्वांना खूप आवडली. मग एक एक करत सगळे कॅरेक्टर डिसाईड झाले, पण रामजीच्या कॅरेक्टरला मात्र काही केल्यापरत अभिनेता सापडत नव्हता. कारण जेवढ्या लोकांनी रामजीच्या कॅरेक्टरसाठी ऑडिशन दिले होते, त्यातल्या कोणाच्याही ऍक्टिंगला सोहाला पसंती नव्हती. सोहा थोडीशी त्रासून स्वतःशीच बोलली, यार हद्द आहे. रामजीच्या कॅरेक्टरसाठी कोणीच पदवक वाटत नाहीये. आता काय करू मी? तेवढ्यात मिहीर तिथे येतो आणि जोरात ओरडतो, सरप्राईज. मिहीरला तिथे पाहून सगळेच हैराण होतात. अनुष्का त्याला विचारते, तू इथे कसा आलास? मिहीर उत्तर देतो, अरे, मी विचार केला की तुम्ही सगळे इथेच शिकता. दिने सुद्धा इथेच ऍडमिशन घेतलं, मग मी पण का नाही? त्यामुळे मी पण तुमच्याच कॉलेजच्या सेकंड इयरमध्ये ऍडमिशन घेतलं. हे ऐकून अनुष्का त्याला चिडवून म्हणते, म्हणजे घरात तुला झेलतोच होतो, आता कॉलेजमध्येही झेलायला लागणार. मिहीर रागाने म्हणतो, शट अप अनुष्का, नाहीतर मी तुझे दात फोडीन. अनुष्का पण रागात म्हणते, हो ना, मीही काय चुड्या घालून बसले का? तेवढ्यात सोहा जोरात ओरडून म्हणते, झाले का दोघांचे? मला माझा लीड रोल मिळत नाहीये आणि तुम्ही दोघे मात्र भांडताय. हे ऐकून मिहीर विचारतो, अच्छा, लीड ऍक्ट्रेस कोण आहे? सोहा ताबडतोब उत्तर देते, पिहू. पिहूचं नाव ऐकताच मिहीर म्हणतो, ठीक आहे, तर मी मेल लीड बनतो. तुम्हाला तर माहितीच आहे की मी शाळेत किती प्ले केलेत. अनुष्का त्याचं बोलणं कापत म्हणते, पण हे रामजीचं रोल आहे, शाळेच्या फनी प्लेसारखं काही नाही. अनुष्काच्या बोलण्यावर मिहीर सोहाकडे हात पुढे करत म्हणतो, मग काय झालं? स्क्रिप्ट दे, मी तिथल्या तिथे ऍक्टिंग करून दाखवतो. मग मिहीरनेही ऑडिशन दिलं आणि सर्वांना त्याचं ऍक्टिंग खूप आवडलं. मिहीरचं ऍक्टिंग पाहून सोहा आनंदाने म्हणाली, वा, तुझी ऍक्टिंग खूपच छान झाली मिहीर, आता तूच रामजीचा रोल करशील. तेवढ्यात करण येतो आणि विचारतो, मग मी काय करू? सोहा विचार करून उत्तर देते, तू लक्ष्मणजी बन. हे ऐकून करण चेहरा वाकड करत म्हणतो, मी पिहूला वहिनी म्हणणार नाही. तेवढ्यात पिहू हसून म्हणते, ठीक आहे, मग तू कुंभकर्ण बन. पिहूचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. करण विचार करून म्हणतो, यापेक्षा मी रावणच बनतो. सोहाने त्याला मान्यता देत म्हटलं, हो, हे चांगलं राहील. तेवढ्यात अनुष्का पिहूच्या कानात म्हणाली, काय खास आहे पिहू, तुझे दोन्ही चाहते मुख्य भूमिकेत आहेत. चुकूनही भाऊला कळलं ना, तर त्यांना या धरतीवरच नरक दाखवतील. अनुष्काचं बोलणं ऐकून पिहू तिला रागात डोळे मोठे करून म्हणाली, चुप कर, ते एवढेही वाईट नाहीत. पिहूच्या तोंडून अधिराजचं कौतुक ऐकून अनुष्का तिला आश्चर्याने पाहत म्हणाली, तू हे बोलते? या 2 दिवसांत त्याने असं काय केलं की तुझं बोलणंच बदललं? सांग ना मला. पिहू उत्तर देते, त्यांनी काही केलं नाही आणि ते एवढं रागावत नाहीत, जितक मला वाटलं होतं. ते तर मला कधीच काही बोलत नाहीत. अनुष्का आश्चर्याने म्हणते, अच्छा, भाऊ रागावत नाहीत. ही गोष्ट फक्त तुझ्यासाठीच असेल, नाहीतर तर त्यांचा राग नाकावरच असतो. तेवढ्यात पिहूने विचारलं, अच्छा, तुझ्यावर कधी रागावले ते? तूच मला घाबरवलं होतं. अनुष्का डोळे मोठे करत म्हणाली, अच्छा बाई, तुला त्यांच्यासोबत राहून 10 दिवसही झाले नाहीत आणि तू त्यांची बाजू घेत बोलायला लागलेस. वा रे प्रेम. हे ऐकून पिहू चेहरा बनवत म्हणते, प्रेम वगैरे काही नाही. फक्त त्यांच्यासोबत राहून त्यांची खरी ओळख पटली मला. अनुष्का पुन्हा पिहूचं बोलणं कापत म्हणते, अच्छा, म्हणून तू हे बोलते आहेस कारण अजून त्यांचा राग पाहिलाच नाहीस. पिहू उत्तर देते, हो, असं काही असू शकतं, पण त्यात चुकीचं काय आहे? ते माझ्यासाठी तर चांगले आहेत ना. दोघी या सगळ्या गप्पा मारत असताना सोहा त्यांच्याकडे फोन दाखवत येते आणि म्हणते, तुम्ही दोघींनी हे पाहिलं का? पिहू फोनकडे पाहत विचारते, हे काय आहे दी? सोहा उत्तर देते, अरे सानिकाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत, तेही वाले. हे ऐकून पिहू आणि अनुष्का दोघीही आश्चर्याने म्हणतात, हे काय सांगते आहेस दी? त्या दोघीही ते फोटो पाहू लागतात. तेवढ्यात अनुष्का फोटो बारकाईने पाहत म्हणते, या फोटोमध्ये मुलाची बॅग अगदी अधिराज भाईंसारखी दिसतेय ना. हे ऐकताच पिहू पटकन म्हणते, हो, पण हा दुसराच कुणीतरी आहे. दुसऱ्या फोटोमध्ये पहा, मुलाचा चेहरा दिसतो आहे. मिशाने सगळी गोष्ट समजून घेत म्हणाली,
मला तर असं वाटतंय की हे फोटो स्वतः भैयानेच लीक केले असतील. मिशाची ही गोष्ट ऐकून पिहू म्हणाली, हे काय बोलत आहेस अनुष्का? अधिराज असं का करेल? मिशाने प्रत्येक पॉइंट विचार करून म्हणाली, असं मला वाटतंय, संजनाने कदाचित त्यांची बॅक साईड असलेली पीक घेऊन भैयाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असेल. पण भैयाला माहित आहे, तो नेहमीच बॅकअप घेऊन चालतो. त्याच्याकडे आधीच सगळे फोटो असतील, जे त्याने संधी मिळताच लीक करून टाकले. हे ऐकून पिहू चकित होऊन म्हणाली, पण हे चुकीचं आहे ना? कोणत्याही मुलीला कोणी असं बदनाम करू शकत नाही ना? यावर सोहाने प्रश्न विचारला, का पिहू, जर हा प्रकार संजना करत असेल तर ते योग्य ठरेल का? आणि मी नक्कीच म्हणते, ती असं नक्कीच करू शकली असती. फक्त ती मुलगी आहे, म्हणून तिला काहीही करण्याची परवानगी आहे का? पिहू ही विचार करत म्हणाली, जर संजनाने हे केले असते, तरी सुद्धा ते चुकीचं ठरलं असतं आणि हो दीदी, मुलगा असो किंवा मुलगी, चुकीचं ते चुकीचं असतंच. मी फक्त एवढंच म्हणते की कोणाला असं बदनाम करणं योग्य नाही. मग अनुष्काने पिहूला विचारलं, आता तर तू भैयाची चांगलीच तारीफ करत होतीस, मग आता काय झालं? पिहू आपला विचार समजावून सांगत म्हणाली, अरे, ते चांगले आहेत. म्हणूनच मला असं वाटतंय की यामागे नक्कीच काहीतरी घोळ आहे आणि तो घोळ फक्त तेच जाणून असतील. मग अनुष्काने म्हणाली, ठीक आहे पिहू, तर आता तू स्वतःच भैयाला विचारून घे की त्यांनी असं का केलं. मला खात्री आहे की तो तुला एक समाधानकारक उत्तर देईल. शिवाय तो तुला काही बोलत नाही ना? पिहूने दीर्घ श्वास घेत म्हणाली, हो नक्कीच, मी त्यांना नक्कीच विचारेन. शहरापासून दूर अधिराजचा एक फार्म हाऊस होता. त्या फार्म हाऊसच्या आजूबाजूला खूप झाडं होती. अचानकच अधिराजची गाडी तिथे थांबली आणि तो गाडीतून उतरून फार्म हाऊसच्या आत गेला. आत गेल्यानंतर तो तिथल्या मोठ्या सोफ्यावर राजासारखा जाऊन बसला. त्याच्या समोर एक माणूस रक्ताने माखलेला जमिनीवर बसलेला होता. अधिराज त्याच्याकडे रागाने बघत म्हणाला, मी तुला बोलावलं होतं तेव्हा शांतपणे इथे यायला हवं होतं. जर शांतपणे आला असतास, तर तुला इतका त्रास सहन करावा लागला नसता. काही वेळ गप्प राहून अधिराज पुन्हा रागात म्हणाला, माझे पैसे घेऊन तुला प्रतिस्पर्धी कंपनीला देण्याची आणि तो प्रोजेक्ट त्यांच्याकडे सोपवण्याची काय गरज होती? मला फसवून सुटशील असं वाटलं होतं का? मिस्टर गुप्ता दबलेल्या आवाजात म्हणाले, सर, त्यांनी मला धमकी दिली होती. जर मी असं केलं नाही तर ते मला मारून टाकणार होते. अधिराजने मोठ्या डोळ्यांनी त्याला घुरत म्हणाला, मग काय वाटलं तुला, मला फसवून सुटशील? माझं मीठ खाऊन माझ्याशीच दुश्मनी करायची ठरवलीस. हे बोलताच अधिराज मिस्टर गुप्ताच्या आजूबाजूला फिरू लागला आणि म्हणाला, त्यांचा धमकी देण्याचा स्टाईल बरा होता. पहिल्यांदाच धमकीमध्ये लोक हसवतात. हे ऐकताच मिस्टर गुप्ता घामाघूम झाले. ते आपली जीवाची भीक मागत म्हणाले, सर, मला सोडून द्या, माझी मुलं अजून लहान आहेत. मी पुन्हा असं काही करणार नाही. यावर अधिराज हसत म्हणाला, हे फक्त तेव्हाच होईल, जेव्हा मी तुला जिवंत सोडीन. आणि तुझ्या मुलांचा विचार करायचा असेल तर ते तुझ्याशिवायच अधिक चांगलं जगतील. त्यांना तू फक्त फसवणूकच शिकवशील. त्यापेक्षा ते बिनबापाचेच राहू देत. हे बोलताच अधिराजने मिस्टर गुप्ताला गोळी मारली आणि काही वेळातच मिस्टर गुप्ताचा मृत्यू झाला. मग अधिराज समरकडे बघत म्हणाला, लवकर इथे सगळं साफ करायला लाव आणि याच्या मुलांची जबाबदारी आजपासून तुझी आहे. कितीही पैसे लागले तरी घे. मला असं वाटतं की बापाच्या पापाची सजा मुलांना मिळायला नको. असं म्हणत अधिराज तिथून निघून गेला. आता काय होईल जेव्हा पिहूला अधिराजचा हा रूप समोर येईल? काय पिहू अधिराजला संजनाच्या व्हायरल फोटोबद्दल विचारेल? पिहूच्या प्रश्नांवर अधिराजचा काय रिएक्शन असेल? टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.